श्रोते हो नमस्कार. शुभ दीपावली. आता ऐकूया दीपावली निमित्त देव आणि भक्तांची दिवाळी या विषयावर हरिभक्तपरायण पुरुषोत्तम पोखरणकर यांचे कीर्तन. हार्मोनियम साथ उदय करंबेळकर आणि तबला साथ श्रीपाद मुंडले. ऐकूया कीर्तनाचा उत्तर रंग. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे सर्वांनी एक श्लोक म्हणूया आणि चरित्रभागाला सुरुवात करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान की जय. देवाच्या आनंदामध्ये आम्ही आमचा आनंद किंवा भक्त आपला आनंद कसा घेतात. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज संन्यास स्वीकारलाय आणि यांच्याविषयी असं म्हटलं जातं की आद्य शंकराचार्यांच्या नंतर जर संन्यास धर्माचं काटेकोरपणे पालन कोणी केलं असेल तर ते वासुदेवानंद सरस्वती. असं असताना सुद्धा वास्तविक संन्यासी जे आहेत त्यांनी मूर्तीपूजा करायची नसते आणि त्याला अपवाद ठरलेले वासुदेवानंद सरस्वती आपल्याबरोबर सतत एक दत्तमूर्ती असायची आणि ही दत्तमूर्ती बरोबर घेऊन रोज आपण जिथे थांबायचं त्या ठिकाणी आपलं स्नान झाल्यानंतर त्या दत्तमूर्तीला स्नान घालावं आणि दत्तमूर्तीला स्नान घालून झालं की आपल्याकडे उपलब्ध असल्याप्रमाणे भस्म म्हणा, जी काही फुलं, ज्या काही तुळशी बेल जे काही शक्य असेल आपल्याला मिळेल ते सगळं दत्तप्रभूंना समर्पित करायचं. आपली उपासना सुरू असताना दुपारच्या वेळेला भिक्षा मागून आणायची आणि दत्तगुरूंना जे मिळालंय त्याचा नैवेद्य समर्पित करायचा. अशी नित्य उपासना चालू आहे. आणि आता चातुर्मास झालाय आणि नर्मदेच्या तीरावर चातुर्मास संपून एका धर्मशाळेमध्ये भगवान दत्तमूर्ती बरोबर आहेच. धर्मशाळेमध्ये स्वामी महाराज उतरलेत. दत्तमूर्तीला एका आसनावर स्थान दिलंय आणि आपण नित्याप्रमाणे स्नान करून त्या दत्तमूर्तीची सेवा चालू आहे. आणि उद्या दिवाळीचा सण आणि अशा सणाच्या दिवशी आपण जशी तयारी करतो तशी इतर सगळ्या भक्त मंडळींनी तिथे उपस्थित असलेल्या तयारी केली आहे. काय तयारी तर विविध प्रकारची अत्तर आहेत, सुगंधी तेल आहेत आणि हे सगळं गरम पाण्याची आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान वगैरे, उटणं लावायचं, दुपारच्या वेळेला काही गोडधोड पदार्थ शिजवायचे आणि या सगळ्या तयारीमध्ये सगळी भक्तमंडळी आहेत. पण स्वामी महाराज मी उल्लेख केल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं संन्यासी होते हो. यातलं काहीच आपल्या देहाकरता, आपल्या देहाचे चोचले पुरवण्याकरता कुठल्याही वस्तूचा आपल्याबरोबर संग्रह नाही आणि जे दुपारच्या वेळेला भिक्षा मिळेल ते फक्त देह टिकण्याकरता म्हणून खायचं. अशा पद्धतीने रोज यांना दिवाळी, होळी, इतर सगळेच सण एक समानतेने साजरे केले जायचे. यांच्या दृष्टीने स्वामी महाराज उद्या दिवाळीचा दिवस आणि आज रात्री झोपलेत आणि झोपलेले असताना भगवान दत्तप्रभूंनी यांना दृष्टांत दिला. स्वप्नात आले आणि दृष्टांत देऊन मागणी करतायत. मी काल म्हणालो होतो पूर्वरंगामध्ये की भगवंत भक्ताकडे मागतो तसंच
आज वासुदेवानंद सरस्वतींकडे भगवान दत्तप्रभू मागतायत. काय मागितलं? अभ्यंग स्नान मला उद्याची हो घालावे, अभ्यंग स्नान मला उद्याची हो घालावे, सण वर्षाचा दिवाळी म्हणून उटी चंदन अर्पावे, सण वर्षाचा दिवाळी म्हणून उटी चंदन अर्पावे, गोड धोड मिष्टान्ने करुनी मजला नैवेद्यावे, गोड धोड मिष्टान्ने करुनी मजला नैवेद्यावे, गोघृत घालुनी शुद्ध करुनी या क्षुधे तृषे क्षमवावे, गोघृत घालुनी शुद्ध करुनी या क्षुधे तृषे क्षमवावे. भगवान दत्तप्रभू स्वामी महाराजांकडे मागतायत, म्हणजे देव भक्ताकडे मागतोय. काय मागितलं? वासुदेवा, उद्या दिवाळी आहे, लोकांची फार तयारी चालू आहे. कोण सुगंधी तेला करता, कोण विविध अत्तर, गरम पाणी, या सगळ्या गोष्टींची सगळेजण तयारी करतायत. तेव्हा हे बघ, मला पण उद्या अभ्यंग स्नान घालशील, अत्तर लावून गरम पाण्याची आंघोळ मला पण उद्या होईल का रे? आणि हे बघ, फक्त अभ्यंग स्नानच नाही, मला दुपारच्या वेळेला काहीतरी गोडधोड पक्वान्न कर आणि त्यावर गाईचं शुद्ध तूप घाल, आणि असा मला नैवेद्य उद्या दिवाळी आहे म्हणून समर्पित करशील. असं स्वामी महाराजांकडे भगवान दत्तप्रभू मागतायत. आता वास्तविक भगवंताकडे आम्ही मागायचं, पण इथे भगवंतानी ते सगळं भक्ताकडून करून घेण्याकरता, आपल्या आनंदाकरता म्हणून भगवंत मागणी करतायत. पण स्वामी महाराज हसले. ते म्हणाले, प्रभू, तुम्ही हे सगळं माझ्याकडे मागताय आणि मी तुम्हाला द्यायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण खरं सांगू, तुमचीच आज्ञा, तुम्हीच सांगितलं म्हणून मी संन्यास घेतलाय, आणि तो संन्यास घेतल्यानंतर तुमच्या आज्ञेप्रमाणे मी राहतोय आजपर्यंत, तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही सांगितलं, तुमची आज्ञा, त्याप्रमाणे माझं सगळं चालू आहे. आणि असं असताना हे सगळं तुम्ही माझ्याकडे मागताय, यातलं काय माझ्याकडे आहे? मी संन्यासी मजला कैसे हे ऐसे वर्तावे, मी संन्यासी मजला कैसे हे ऐसे वर्तावे, संन्यास धर्मी अग्निस्पर्श तो उचित नवे जाणावे, संन्यास धर्मी अग्निस्पर्श तो उचित नवे जाणावे. प्रभू, हे सगळं तुम्ही मागताय बरोबर आहे, पण यातला कुठल्याच गोष्टीचा माझ्याकडे संग्रह नाही. पहिली गोष्ट, कारण संन्यासाने कुठल्या गोष्टीचा संग्रह करायचा नसतो. आणि दुसरी गोष्ट, संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर अग्निस्पर्श करायचा नसतो. म्हणजे आपल्याला काहीतरी हवंय, आवडलंय म्हणून एखादी जिन्नस, एखादा पदार्थ शिजवून आपल्या आपण खायचा नसतो. तो शिजवण्याकरता जो अग्निस्पर्श म्हणा, तो करायचा नसतो. मग म्हणून रोज भिक्षा मागून आणायची. त्याप्रमाणे मी रोज भिक्षा मागून आणतो, तुम्हाला नैवेद्य त्यातला समर्पित करतो. तेव्हा आता असं करा, उद्या सुद्धा जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळी सिद्धता झाली, मला तशी भिक्षा मिळाली, तर मी निश्चित तुम्हाला हे सगळं समर्पित करेन, नाही असं नाही. पण यातलं मला जर काहीच मिळालं नाही तर प्रभू रागावू नका, मला जे शक्य असेल ते सगळं तुम्हाला समर्पित करतो.
असं दत्तप्रभूंना सांगितलं. दत्तप्रभू स्वप्नातून अंतर्धान झाले आणि नित्याप्रमाणे ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे साधारणतः 3-3:30 स्वामी महाराज जागे झालेत, उठले. आपण स्वतः नर्मदेमध्ये स्नान केलं. नर्मदेतलंच पाणी कमंडलू भरून आणलंय आणि जिथे दत्तमूर्ती ठेवली होती तिथे त्याच नर्मदेच्या पाण्याचा, थंड पाण्याचा अभिषेक केला. जे आपल्याला उपलब्ध झालंय त्याप्रमाणे तुळशी बेल समर्पित करून स्वामींनी दत्त महाराजांची पूजा केली. बरोबर असलेलं भस्म, ते भस्मच आज गंध म्हणून समर्पित केलंय. अशा पद्धतीने पूजा झाली आणि स्वतःचं काही उपासना असेल चालू आहे. दुपारच्या वेळेला नित्याप्रमाणे भिक्षा मागायला गेलेत आणि अशी भिक्षा मागून जे काही मिळालंय ते सगळं घेऊन आले. वास्तविक स्वामी महाराजांचा अधिकार भगवान दत्त पहिले आणि त्या दत्तप्रभूंचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि या दत्तांचा दुसरा नृसिंह सरस्वती. आणि या नृसिंह सरस्वतींच्या नंतर ज्या वेळेला नृसिंह सरस्वतींनी आपलं कार्य थांबवायचं ठरवलं आणि कर्दळी वनामध्ये गुप्त होण्याकरता म्हणून निघाले, त्यावेळेला योगिनींनी प्रार्थना केली की आम्हाला अजून तुमची सेवा करायची आहे. आणि ती सेवा करण्याकरता म्हणून प्रार्थना केली आणि स्वामी महाराजांनी त्यांची सेवा घेण्याकरता दत्तप्रभूंनी नृसिंह सरस्वतीने सांगितलंय की मी माणगावात जन्माला येतो, अवतरित होतो, तिथे या आणि तिथे माझी सेवा करा. म्हणून या सगळ्या योगिनींपैकी पहिली यक्षिणी नावाची योगिनी पहिल्यांदा माणगावला आली आणि तिने भगवान दत्तांची सेवा करता यावी याच्याकरता म्हणून वाट बघतेय. आणि अशी वाट बघत असताना तिच्याकरता, तिची सेवा घेण्याकरता किंवा इतर तुमच्या आमच्या सारख्यांना काहीतरी मार्गदर्शन करण्याकरता, दत्त भक्ती म्हणजे काय ही लोकांना सांगण्याकरता, त्याच्याकरता वाङ्मय निर्मिती करण्याकरता म्हणून प्रत्यक्ष भगवान दत्तांचाच अवतार म्हणजे वासुदेवानंद सरस्वती आहेत. अशा वासुदेवानंद सरस्वतींकडे भगवान दत्तच म्हणजे दत्तच दत्तांकडे काही ना काहीतरी मागणी करतायत. आणि वासुदेवानंद सरस्वती आपल्याकडे यातलं काहीच नाहीये, तेव्हा आम्ही काय द्यायचं तुम्हाला? जे मिळेल, जे उपलब्ध होईल ते मी निश्चित तुम्हाला देणार आहे. अशा पद्धतीने सांगून दुसऱ्या दिवशी त्या पद्धतीनेच जे आहे आपल्याकडे तशीच पूजा केली आहे आणि भिक्षा मागण्याकरता म्हणून आलेत. आणि अशी भिक्षा मागत असताना जे पदार्थ मिळाले ते सगळे आणले आणि भगवान दत्तप्रभूंना नैवेद्य दाखवण्याकरता म्हणून तिथे आले. ज्या ठिकाणी दत्तमूर्ती स्थापित केली होती, ठेवली होती, तिथे आले. नैवेद्य तर हातात आहे, पण ज्या ठिकाणी ठेवली होती तिथे दत्तमूर्तीच दिसेना हो. स्वामी महाराजांचा समज सुरुवातीला असा झाला की कदाचित कुणीतरी इथे साफसफाई करणारे कर्मचारी वगैरे असतील, त्यांनी कुणीतरी उचलून ठेवली असेल म्हणून त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. म्हटलं कोणी उचलली आहे का? सगळेच म्हणाले आम्हाला काहीच माहिती नाही. काही भक्त मंडळी तिथे जमली होती, त्यांना कोणाला विचारलं, म्हटलं तुम्ही कोणी उचलली का? म्हणजे आपल्याला त्या देवाची सेवा करता यावी म्हणून कोणी उचलली का? त्यांनाही सांगता येईना. तेही म्हणाले आम्हालाही काही कल्पना नाही. असं करता करता काही संत मंडळी जमली होती, साधू सत्पुरुष जमले होते, त्यांनी कोणी उचलली आहे का? कारण काय असतं, मी एखाद्या देवतेची पूजा करतोय आणि माझं भगवत कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. लोकांचा गैरसमज असा होतो की याचा देव मला पावेल, याच्यासारखं मला सगळं मिळेल म्हणून त्याचा देवच उचलायचा. असंही काही प्रकार आता घडतायत. तसं काहीतरी घडलं असेल का म्हणून तसं संन्याशांकडे, त्या भक्त मंडळींकडे चौकशी केली. त्यांना कुणाला काही कल्पनाच नाही, आम्हाला नाहीच माहिती. सगळ्यांना विचारून झालं, आता माझी दत्तमूर्ती मला मिळत नाही, सापडत नाही म्हटल्यानंतर मग मात्र स्वामी महाराजांना राहवलं नाही हो. त्या जिथे दत्तमूर्ती ठेवली होती तिथे येऊन बसलेत. नैवेद्य समोर ठेवलाय
आणि त्या स्थानाकडे बघून भगवान दत्तमूर्ती तिथे आहे अशी कल्पना करून, प्रत्यक्षात नव्हती पण कल्पना करून, स्वामी महाराज त्या स्थानाकडे बघून डोळ्यात टचकन पाणी येऊन भगवंतांची आळवणी करायला लागले. हो, भगवंतांना सांगतात, माझ्यावर का रागावलात हो? यातलं माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी तुम्हाला नाही म्हटलं, नाही दिलं. जे मिळेल ते समर्पित केलंय असं म्हटलं मी. आणि आता असं असून सुद्धा तुम्ही का माझ्यावर कोपलात? म्हणून भगवंतांची, दत्तप्रभूंची प्रार्थना करतायत. जय करुणाघन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणाघन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणाघन निज अपराधे उपराठी दृष्टी होऊनी पोटी भयधरू पावन. जय करुणाघन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणाघन बालकापराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन. जय करुणाघन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणाघन. हे भगवंता, तुला करुणेचा सागर म्हणतात. आणि असं असताना माझ्यासारख्या एखाद्या लेकराकडून, एखाद्या बालकाकडून जर अपराध झाला, माझं काहीतरी चुकलं, एखाद्या बाळाचं चुकलं आणि त्याच्यावर त्याची आईच जर रुसली, तर या जगात दुसरं कोण आहे रे त्याला? प्रभू, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी तुम्हाला दिलं नाही, म्हणून माझ्यावर एवढे रागावलात का हो? म्हणून ज्या ठिकाणी भगवान दत्तप्रभू होते त्या ठिकाणी डोकं ठेवलं आणि घळा 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 रडायला लागले. हो स्वामी. आणि असं रडत असताना एखादं लहान मूल कुठेतरी रडतंय असा आवाज यावा तसा आवाज आला. कोण असेल, काय असेल म्हणून तिकडे कान देऊन ऐकतायत त्या दिशेने धाव घेतली. आणि त्या नर्मदेच्या डोहामध्ये लख्ख प्रकाश दिसला. काय आहे म्हणून तिथपर्यंत आले. डोहात बघितलं तर ती दत्तमूर्ती तिथे होती. त्या मूर्तीला उचलून घेतलं आणि एखाद्या गर्दीत माय लेकरांची ताटातूट व्हावी आणि बऱ्याच वेळानं या दोघांची भेट व्हावी. ती भेटल्यानंतर जसं आईने आपल्या बाळाला उचलून घ्यावं आणि छातीशी कवटाळावं, तशी त्या दत्तप्रभूंच्या दत्तमूर्तीला घट्ट छातीशी धरलंय आणि कवटाळून वर घेऊन येतायत. येता 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 सांगतायत, प्रभू, माझ्याकडे नव्हतं म्हणून तुम्ही सगळं मागितलं बरोबर आहे हो, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी दिलं नाही, मला क्षमा करा. जे आणलंय ते तुम्हाला समर्पित करतो असं सांगतायत. लोकांनी विचारणा केली. म्हटलं, महाराज काय झालं? आदल्या दिवशी झालेला दृष्टांत सगळ्या भक्त मंडळींना सांगितला स्वामी महाराजांनी. आणि स्वामी महाराजांना हे सगळं शक्य नव्हतं, तर म्हटलं आम्हाला सांगायचं, आम्ही दिलं असतं, आता तयारी करूया असं म्हटलं. आणि सगळ्या भक्तांनी तिथे तयारी केली आहे. भगवंतांना सुगंधी तेल, अत्तर, अभ्यंग स्नान याची सगळी तयारी झाली. भगवंतांना त्या पद्धतीने सगळं स्नान झालं. आणि त्या भगवान दत्तप्रभूंच्या करता काही मंडळींनी शिधा गोळा केला आणि उत्तम अशा प्रकारची वेगवेगळी पक्वान्न तयार केली, उत्तम स्वयंपाक केला, त्याच्यावर गाईचं शुद्ध तूप घातलं आणि भगवान दत्तप्रभूंच्या समोर तो नैवेद्य समर्पण करण्याकरता ठेवलाय. नैवेद्य समर्पण झाला आणि त्यानंतर मात्र त्या भगवान दत्तमूर्तीवर जो आनंद, जे तेज दिसलं, स्वामी महाराजांनी डोळे पुसले आणि भगवान दत्तमूर्ती समोर येऊन बसले. आणि त्या तेजाकडे, त्या आनंदाकडे बघून तो आनंद मनात साठवण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्या भक्त मंडळींनी महाराजांकडे बघितलं आणि महाराजांना विचारलं. म्हटलं, महाराज काय आहे हो हे? ही भगवंतांची काय लीला असेल? ते म्हणाले, लीला वगैरे काही नाही. एक लक्षात घ्या,
इथे एक स्वामी महाराजांनी फार सुंदर अभंग लिहिलाय. दोन मित्र सकाळच्या वेळेला भांडतात पण संध्याकाळी पुन्हा एक होतात, किंवा नवरा बायको एखाद वेळेला होतं भांडण पण ते काही क्षणापुरतं असतं आणि पुन्हा ती एकत्र होतात. अशा पद्धतीने भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये असे काहीतरी प्रसंग येतात, पण त्या प्रसंगातून भगवंतांनी आपल्या अशा लीला दाखवल्या आहेत की या भगवंतांना आनंद देण्यामध्ये तो आनंद आपल्याला वाचता आला पाहिजे. इथे स्वामी महाराज अभंगातून वर्णन करतात. आजी आनंद आनंद मनी भरला पूर्णानंद. आजी आनंद आनंद मनी भरला पूर्णानंद. वाजी आनंद आनंद मनी भरला पूर्णानंद. मनी भरला पूर्णानंद. मनी भरला पूर्णानंद. जो आयुष्यभराकरता मिळणारा जो आनंद आहे, ज्या आनंदामध्ये आम्ही अखंड असावं असं वाटत असेल, तर या भगवंतांच्या सेवेतून भगवंतांना झालेला आनंद आम्हाला ओळखता आला पाहिजे. कारण तुमच्या आमच्या अंतर्यामी या भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाहीये. हृदयस्थो जनार्दन हा या न्यायाने जर विचार केला तर आपल्या सर्वांतर्यामी जे चैतन्य आहे तो परमात्मा आहे. तो दत्त म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, काही नाव द्या त्याला, पण त्या चैतन्याला जो आनंद होतो तो आनंद खऱ्या अर्थानं आम्हाला आयुष्यभराकरता पुरतो. आणि त्या आनंदाचे आम्ही अनुभूती आम्हाला व्हावी, मिळावी असं जर वाटत असेल तर ज्याप्रमाणे भक्त भगवंतांची सेवा करतात त्याप्रमाणे आमच्याकडून त्या भगवंतांची सेवा व्हावी फक्त बास. आम्हाला दुसरं काही आमच्या जीवनामध्ये नको. तुमच्याकडून मागण्यासारखं, तुमच्याकडून मिळवण्यासारखं आमच्या प्रारब्धानुसार तुम्ही आम्हाला देणारच आहात, पण तुम्हाला आमच्याकडून काहीतरी मिळावं आणि त्याचा आनंद तुम्हाला व्हावा आणि तो आनंद आम्हाला घेता यावा, अनुभवता यावा, याच्याकरता तुमची कृपा आमच्यावर असावी. या पद्धतीने स्वामी महाराजांसारखे भक्त या भगवंतांकडे जात असतात आणि भगवंतांकडे मागणं मागत असतात. आता सांगण्याचा मुख्य मुद्दा असा आहे की आम्ही भगवंतांकडून काहीच आम्हाला नकोय असं आमचं म्हणणं नाहीये, पण जे आम्हाला मागायचं आहे ते मागितल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आयुष्यात परत कुणाकडे काही मागावं लागणार नाही का याचा विचार करावा आणि त्या पद्धतीचं मागणं भगवंतांकडे निश्चित मागावं. नाही असं नाही, कारण आम्ही त्यांची लेकरं आहोत आणि त्या परमात्मा मग तो कोणीही असू दे, दत्त, राम, कृष्ण, गणपती कोणी असला तरी तो आमचा आईसारखा आहे. लेकरानं आईकडे हट्ट करायचा नाही तर कुणाकडे करायचा, पण तो करत असताना तो हट्ट योग्य आहे की अयोग्य आहे हे समजून आमच्याकडून हट्ट व्हावा आणि तो हट्ट भगवंतानी आमचा पूर्ण करावा. अशा पद्धतीने तुमच्या आमच्यामध्ये एक प्रकारचं प्रबोधन व्हावं याच्याकरता हे चरित्र तुमच्या समोर ठेवलंय. घडलेली सेवा भगवान दत्तप्रभू वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरणी समर्पित करून सर्व श्रोत्यांकरता, सगळ्यांकरता मिळून एक मागणं मागूया आणि थांबूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. नको देवू मज तू देवा, नको देवू मज तू देवा. त्रिभुवनाचा वैभवा, त्रिभुवनाचा वैभवा. नको देवू मज तू देवा, नको देवू मज तू देवा, मज तू देवा, मज तू देवा. कुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, आपण ऐकत होता दीपावली निमित्त हरिभक्त परायण श्रीयुत पुरुषोत्तम पोखरणकर यांच्या कीर्तन सेवेचा उत्तररंग. हार्मोनियम साथ केली होती उदय करंबेळकर यांनी, तबला साथ श्रीपाद मुंडले यांनी.